वस्तू आणि सेवा कर परिषद स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। डाळींचा राखीव साठा वाढवण्याचाही निर्णय। जम्मू काश्मीरमध्ये कालपासून चाललेल्या चकमकीत एकूण 8 दहशतवाद्यांना कंठस्नान। सुरक्षा दलाच्या या कारवाईत एक पोलीस कर्मचारी शहीद। काश्मीरमधला हिंसाचार थांबवण्यासाठी येत्या आठवड्याभरात परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सुरक्षा दलांनी कसून प्रयत्न करण्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे आदेश। संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या एम्ब्रेयर विमान खरेदीतला भ्रष्टाचार असल्याचा संशय। संरक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश। कर्नाटकनं दररोज तामिळनाडूला कावेरीचं 15,000 क्युसेक्स पाणी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश। अमेरिकी फेडरल बँक व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आशियासह जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये आज मोठी घसरण। विदर्भात टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास। गोंदियातल्या पर्यटन स्थळांवर आधारित 2 माहितीपटांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये प्रकाशन। गणेश चतुर्दशीनिमित्त 15 सप्टेंबरला पश्चिम रेल्वे विरार ते चर्चगेट दरम्यान 4 विशेष लोकल सोडणार। हिंदी सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध संगीतकार म्हणून ओळख असलेल्या शंकर जयकिशन जोडीतल्या जयकिशन यांची आज पुण्यतिथी। हिंदुस्थानी गायकीतले ख्यातनाम गायक रामभाऊ कुंदगोळकर अर्थात सवाई गंधर्व यांची आज पुण्यतिथी। न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर। अष्टपैलू स्टुअर्ट बिनी आणि जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला वगळलं। कानपूरमध्ये 22 सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला होणार सुरुवात। अत्यंत चुरशीच्या लढतीत गतविजेत्या जोकोविचला नमवून अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत वॉवरिंका अजिंक्य।